गजू भाऊ फक्त फक्त 2-3 ओव्हर कॉमेंट्री करा. 2-3 ओव्हर नाही थोडं एक काम आहे काम आहे 2 ओव्हर. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. जोचंद्र संघ त्या ठिकाणी जेवणाच्या मंडपात दाखल झालाय. चला मॅचला सुरुवात करूया. जेवणाच्या मंडपात जे जे आहेत त्यांना विनंती करतोय, ज्या ज्या टीम जेवायला येत आहेत त्यांना ते आपण जे बनवले वस्तू ती द्या त्यांच्याकडे. प्रत्येक टीमला द्या. नितीन पाटील, सुहास पाटील यांचे बंधू नितीन पाटील, तुम्हाला जे काम दिले ते प्रत्येक टीम कॅप्टनला ते काम करा जरा प्लीज. नितीन पाटील, प्रत्येक टीम कॅप्टनला आपण त्या वस्तू द्यायच्या आहेत. धावा झाल्यात त्या 2. एक गडी बाद आपण स्थितीबद्दल. दैसर संघ मिलिंद भाऊ, दैसर टीम दैसर संघ यावेळेस ऑन ड्राईव्ह केले गेले. लाला माची चेंडूवर वेगाने आल्यात. 1 धाव तर इथे पूर्ण डबलचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात. टीम दैसर धावा संख्या झाली आहे ती 4. धावा झाल्यात त्या 7.
धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. घोडबंदर मास्टर्स हार्दिक स्वागत. भरतदादा वैती, भरत भाऊ या वर या, लांब लावू नका. ब्रायन मित्र इकडे. धावसंख्या आपण पाहतोय फळकावर लागली गेली ती 11 धावा. गोलंदाज तयार. कुणाल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेलाय. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या त्या ठिकाणी भर पडणार. धावसंख्या झाली ती 12. मुर्धा मास्टर्स वर्सेस RK मोर. आज बघा मॅचेस कसे झालेत. वसई तालुक्याचे 2 संघ आमने सामने आले. आज मीरा भाईंदरचे 2 संघ आमने सामने आलेत. शॉर्ट बॉल होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. प्रॉपर टायमिंग करू शकला नाही मंगेश या चेंडूला खेळण्यासाठी. एक न संघ पुढे सरकतोय. लेग बाईटचा इशारा येतोय. बॅटला आहे बॉल. यस ब्रश होतोय. धावा झाल्यात ते 13. पंचांच्या भूमिकेमध्ये जयप्रकाश भोईर, तात्या. धावसंख्या 14 झाल्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. यानंतर घोडबंदर वर्सेस नारंगी या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी बीट झाला. बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक आणि बीट झालाय शॉर्ट फाईनचा फिल्डर. तिघांना बीट करत चेंडू निघून गेला होता मागे. फाईच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 15. धावा झालेल्या आहेत त्या 21-21. RK मोरवा वर्सेस मुर्धा मास्टर्स. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. कुणालच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर दमण स्पर्धा काय गोलंदाजी केली होती कुणालनं दमणच्या स्पर्धेमध्ये. मेडॉन षटक, निर्धाव षटक हाताळलं होतं कुणालनं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसला. स्टेट बॅट स्ट्रोक खेळायचा होता. झेल घेणार तर कोण घेणार. थोडासा लांब होता त्याच्यामुळे लाला माचेनं प्रयत्न केला नाहीये. धावसंख्या 24. धावा झाले ते 24.
धावा झाले 24. ओ भरपूर मागे आलेत. लक्ष नव्हतं, अगदी यष्टी वर आढळले गेलेत. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद, म्हणजे असा पराक्रम आमच्या पांडूच्या जितून गेला होता जुचंद्रच्या मैदानावर. षटकार ठोकला होता, मात्र अगदी स्टंपवर येऊन आढळले होते. तशाच प्रकारे या ठिकाणी मंगेश पाटील स्टंपवर येऊन आढळले गेले. हिट विकेटच्या स्वरूपात मंगेश या ठिकाणी आउट, बाद. धावा झाल्या त्या 24. आणखीन एक चांगला फटका खेळला गेला आहे. लॉंग लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी फिल्डर आहे. धावा झाल्या त्या 26. धावा झाल्या त्या 26 धावा वळकावा लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. तिसऱ्या षटकातील थोडीशी घाई करा. बघा, उन्हात जर तुम्हाला थांबायला आवडत असेल तर थांबा, मग आम्हाला फरक नाही पडत. आम्ही काय सावळीत आहोत. हे तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही सांगतोय. उकाडा आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर कशा प्रकारे तुम्हाला खेळता येईल मैदानाच्या आतमध्ये याचा प्रयत्न करा. चांगला फटका. हो, 1 हँड चेंडूला पिक करायचं होतं. लाला माची अगदी वेगाने आले होते त्या ठिकाणी. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 धावेना पुढे सरकते. धावा झाल्या त्या 28-28. राहुल भाई करतय
थँक्यू डीजे. आणि धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28. 3 षटकांचा खेळ ती कंप्लीट झाला आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आर के मोरवा हा संघ देखील चॅम्पियन बनला आहे. लक्षात ठेवा, पाणजूच्या या स्पर्धेचा चॅम्पियन आर के मोरवा संघ देखील राहिलेला आहे. तर मुर्दा संघानं देखील या स्पर्धेतून पारितोषिक नेलं आहे. असं नाही की मुर्दा संघ इथून कधी पारितोषिक घेऊन गेला नाही आहे. तर पाणजूच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून मुर्दा संघ देखील पारितोषिक घेऊन गेला आहे. काल तर यंग मुर्दा संघ जय धारावी जय श्रीराम मुर्दा हा संघ काल चॅम्पियन ठरला होता. बॅट चेंज अँड 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 ओ वेल डन रोहिदास. जवळ जवळ 2 ते 3 वेळा चेंडू हातामध्ये खेळवला आणि त्यानंतर तो पकडला गेला. फलंदाज बाद मिस्टर प्रशांत मात्रे आउट. क्या बात आहे. हे गाणं हेमंत खास तुझ्यासाठी होतं. हेमंतला कोणी, आमच्या भावाला कोणी हलक्यात घेऊ नका. गोल्डन षटकार विसरू नका. एक नामवंत खेळाडू आहे हेमंत राऊत, मैदानात दाखल झालेत. आणि कधी हलक्यात घेऊ नका. बघा आमच्या डीजेने देखील तो मेसेज मुर्दा टीमपर्यंत पोहोचवला आहे, लाला माचीपर्यंत पोहोचवला आहे की आमच्या भावाला कधी हलक्यात घेऊ नका. लाला माची महाकाळचे खूप मोठे भक्त आहेत. उज्जैन दर्शनासाठी नेहमीच ते जात आहेत. महिन्यातून मला वाटतं 1 ते 2 वेळा लाला माची उज्जैनला जात असतील, यात काही शंकाच नाही आहे. महाकालचे परम भक्त. ओ डेड ऑन स्पॉटचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलंय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी नयन मात्रे. चेंडू वन हँड चेंडूला थांबवतोय. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या झाली ते 30. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा, स्वर्गीय विजय विद्याधर भोईर श्रद्धांजली चषक. लवकर खेळला, चेंडू थोडासा खाली बसतोय. आणखीन एक चेंडू चांगला हाताळला गेला लाला माचीकडून. डॉट बॉल येतोय. धावा 30 झाल्यात. चौथं षटक 40-50. मागच्या जर आपण याचा विचार केला तर कालच्या दिवसाचा विचार केला तर 80-90 धावा काल होत होत्या. आज 50च्या पलीकडे आपण एक धावसंख्या पाहिले. वेलकम या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. काल खुश होते भरपूर, काल चॅम्पियन बनलेत ते आमच्या याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. काय फटका खेळाय लाला माचीच्या अगेन्स्ट. हा खणखणीत षटकार ठोकला गेलाय. धावा संख्या 36. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स आयोजक हरिराम भोईर. हरिराम भोईर, मेन बॅनर जरा प्लीज, तो एका साईडून निघालाय, तो जरा बांधा प्लीज. मेन बॅनर बघा, नाही तर फाटून जाईल तो बॅनर. मेन बॅनर मेन. बॅकफुटला गेले. चेंडूला मात्र पंच केलं गेलं. चेंडूचा तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला तर चेतन पाटील थोडेसे अडचणीमध्ये येऊ शकले असते. धावसंख्या झाली 39. मेन बॅनर थोडासा ओपन झालाय, त्याच्याकडे लक्ष द्या, तर बॅनर फाटेल तो. प्लीज बांधून घ्या व्यवस्थित. आणि स्टॅपल असेल तर प्लीज स्टॅपल घेऊन या. सुहास पाटील, स्टॅपलर प्लीज आणा आणि तो बॅनर पहिला ठोकून घ्या. हवेचं प्रमाण मोठं आहे, मध्ये मध्ये भवंडर देखील मारतात, त्याच्यामुळे तो बॅनर लूज झालाय. बघा, खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला तरच नो असेल. पंच अशोक राऊत, लाईन नाही आहे, छोटी
विकेट आहे, लक्षात ठेवा. ब्राऊड विकेट नाही आहे. प्रॉपर खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला तरच तुम्ही नो द्या. टॉस झालाय. उसळी घेणारा चेंडू अगदी म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलेव्हरी अगदी नोजच्या जवळून मातीचा सुगंध देऊन मात्र चेंडू निघून गेलाय. शेवटचा चेंडू अप्रतिम हाताळला गेला. शेवटचा चेंडू होते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 39. सन्माननीय सचिव भगवानदादा पाटील. एकोणचाळीस धावा झालेत अंतिम षटकात देण्यासाठी गोलंदाजी. चला चला लवकर, जास्त चर्चा करू नका. आणि ऊनं बघा, ऊनं किती आहे. कारण आपलं हे मैदान थोडंसं खड्ड्यात आहे, लक्षात ठेवा. बंधारे आहेत. पाण्याचा जो प्रभाव आहे तो थांबवण्यासाठी हे बंधारे बांधण्यात आलेले आहेत गावात पाणी येऊ नये म्हणून. आणि त्याच्यामुळे हे मैदान खड्ड्यात असल्या कारणाचं गरमी जास्त तुम्हाला या ठिकाणी जाणवणार. योगेश येतोय. कळतच तयार आहे योगेश. आर्म ॲक्शन अगली वेगळी आहे, एक वेगळी आर्म ॲक्शन आहे. बघा काल कृष्णा भोईर साहेब काल तुम्ही चॅम्पियन झाला ना, याचं कारण तुमची मुर्धा प्रीमियर लीग, एम पी एलचा प्रभाव जाणवला. एम पी एलच्या परफॉर्मन्समधून खेळाडू निवडले गेले आणि त्यामुळे मी म्हणेल कालच्या दिवसामध्ये मुर्धा संघ चॅम्पियन झाला. या ठिकाणी हर्ष भोईर जो ISPL खेळाडू आहे मुर्धा गावातील, तो कालच्या दिवसामध्ये मालिकावीर या ठिकाणी ठरला होता. हर्ष भोईर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 धावा मिळतील, त्या म्हणजेच 41. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्याचं काम केलं गेलं. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. DBN लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. बघा पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपली जी आगरी कोळी प्रीमियर लीग जी होत आहे आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेची, त्या प्रीमियर लीगचे फॉर्म भरले नसाल तर फॉर्म भरून घ्या, फ्री हिट असेल. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. आता मात्र समोरचा फलंदाज नक्की त्या ठिकाणी रेडी आहेत, पूर्ण लायसन मिळालंय. फ्री हिट नो चेंडूचा इशारा पंचांना दिलाय. धावा 43 झाल्या आहेत. फ्री मध्ये मिळणारी गोष्ट माणूस सोडत नाहीये. काय फटका खेळलाय, फ्री हिटचा पुरेपूर वापर. काय अफलातून स्ट्रोक, 6 धावा षटकार. थँक्यू. फटका अफलात होता, एक बेधडक स्ट्रोक. फुल टॉस आहे. हे असं घडलंय की हा बैल मुझे मार, मात्र फटका फसलाय. फ्री होम डिलिव्हरी होती, गोलंदाजांना अगदी फ्री होम डिलिव्हरी दिली होती हेमंत राऊत यांना. मात्र हेमंत म्हणतोय मला फ्री होम डिलिव्हरी नाही आहे, मी घरीच नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. कुणाकडून त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. धावा इथे पळून काढल्या गेल्या. 2 धावा, 2 धाव्याने धावा संख्या झाली ती 51. 51 धावा लागल्या गेल्यात फळकावर.
यावेळेस पंच पुन्हा बाहेर वळत आहेत. लाईन सापडत नाहीये. योगेश आणखीन एक खराब चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा यार. फुलटॉस. आणखीन एक फुलटॉस. पुन्हा एकदा फ्री होम डिलिव्हरी. आता मात्र या फ्री होम डिलिव्हरीचा पूर्ण फायदा घेतलाय. हेमंत चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. 6. धाबा झाल्या ते तब्बल 58. क्लिंग बोर्ड. आली रे आली. आता माझी पाळी आली. लाला माचीने दाखवून दिलाय. माफ करा, खास करून योगेशने दाखवून दिलाय. काही चेंडूवर तू षटकार ठोकल्यात, मात्र यावेळेस तुझी दांडी गुल करतोय. काय चेंडू टाकलाय. फलंदाज बाद मिस्टर हेमंत राऊत. आउट. थँक्यूडीचे कुमार येतात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्या झाली आहे कुमार यांच्या माहितीसाठी 58 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधील. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. घोडबंदर मास्टर्स आणि नारंगी मास्टर्स दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. घोडबंदर मास्टर्स टीम कॅप्टन विक्रम आणि नारंगी टीम कॅप्टन योगेश घरत. यावेळेस गती थोडीशी कमी केली गेली. शेवटच्या चेंडूला फ्लाईट तर दिली होती, मात्र वेग थोडासा कमी केला गेला. शेवटचा चेंडू ते डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय RK मोरवा या टीमची. ती म्हणजेच 4 बाद. आणि संघ थांबला गेला. 58 धावसंख्येवर RK मोरवा संघ थांबला गेला आणि 59 धावा या विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. रवी तरे, रवी भाऊ स्वागत आहे तुमचं या मुख्य मंचावर. आपण खेळपट्टी बघता का तुम्ही? ओके ओके. यावेळेस आपण उलट्या दिशेने खेळतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन बघा. नारंगी टीम नारंगी घोडबंदर टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. नारंगी टीम कॅप्टन योगेश घरत. विनंती करतोय आपणास की आपण या. प्रेमाची पारख झुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख झुली तुला होईल लवकर. झुली गो जाई मी मुंबईच्या शहरा मुलांचा गोजेला आणि झुली गो देख मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. बसून घ्या रवी भाऊ. यस, काय नाही संपलेत.
चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या. योगेश भाऊ. चला मी सन्माननीय गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस करावा. पहिल्या फेरीतील चौथा सामना फ्रूट बास्केट दोन्ही टीम कॅप्टनला दिले जाईल, त्यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर टॉस केली जाईल. दोन्ही टीम कॅप्टनना टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. मावशी त्या ठिकाणी जेवण आहे, जेवून घे. तू तिकडे जेवण आहे, जेवायला जा. हां जेवून घे. हां चालेल. हां नाणेफेक केली जाते त्या ठिकाणी आणि दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत अगोदर केलं जाईल. दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत केलं जाईल. नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. सन्माननीय गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन्स विन झाला आहे. टॉस विन. नारंगी संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन नारंगी. काय निर्णय असेल योगेश? क्षेत्ररक्षण स्वीकारलं या टीमनं. बॅटिंग करायचे घोडबंदर संघाला दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत केलं गेलं. त्यानंतर दोन्ही टीम कॅप्टनला थांबा जरा. दोन्ही टीम कॅप्टनला फ्रूट बास्केट या ठिकाणी दिलं गेलं. फ्रूट बास्केट प्रोव्हाइड केलं आहे चेतन मधुकर भुईर आणि थंड पेय जे प्रोव्हाइड केलं आहे ते प्रशांत गंगाधर शिंदे यांचा मनापासून आभार. त्यानंतर सन्मान केला जातोय मी रवी तरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी गजानन मामा यांना विनंती करतो की आपण सन्माननीय रवी तरे यांचा आपण शुभ सन्मान करावा. घोडबंदर मास्टर्स तरे बंधू नेहमीच आम्हाला सहकार्य तरी बंधूंचं आमच्या स्पर्धेसाठी अनेक वर्षापासून केलं गेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. थँक्यू रवी भाऊ. धन्यवाद. ठेवा. थँक्यू. 59 धावा विजयासाठी आहेत आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. एका बाजूला आपण पाहताय जितू भाऊ वन ऑफ द ग्रेट प्लेयर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो त्या ठिकाणी मिस्टर नयन म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर एक लेजेंडरी गोलंदाज मिस्टर लक्ष्मीदास माची त्या ठिकाणी सज्ज झालेत. बघा जेवायला जायच्या अगोदर प्रत्येक टीम कॅप्टननं आयोजक जे आमचे आहेत जेवणाच्या मंडपात त्यांच्याशी संपर्क साधा की आम्ही जेवायला आलोत. तुम्हाला त्या ठिकाणी एक वस्तू दिली जाईल की शनिवार आज व्हेज आहे तर काही काहींचे उपवास नसतील त्यांना ती वस्तू उपयोगी पडू शकेल. उद्या देखील संकष्टी आहे. उद्या देखील व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील आज जसे आहेत तसे. आणि संपूर्ण जो चिकनचा खर्च आहे ते द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांच्याकडून संपूर्ण चिकनचा खर्च
70 किलो चिकन त्याने आम्हाला दिलं आहे. यस, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा पंच इथे देत आहेत. मॅचला करूया सुरुवात. 59 धावांचं टार्गेट समोर आहे. पहिला चेंडू हात देण्यासाठी लक्ष्मीदास माची गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला जितेंद्र पाटील भाऊ. हो, पहिला चेंडू बॅकफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र मोरवा संघ खेळतो आणि उद्याचा सकाळचा जो नाश्ता जो आहे तो सकाळच्या नाश्त्याचा संपूर्ण खर्च आमचे मित्र जयेश पाटील आर के मोरवा उपकर्णधार यांच्याकडून रविवारच्या नाश्त्याचा खर्च दिलेला. थँक्यू जयेश मित्रा. क्रॉस बॅट स्टोक प्रॉमिसिंग नाही आहे, मात्र काही धावा नक्कीच मिळतील. फंबल झाले आहे, मिसफील्ड झाला मंगेश पाटीलकडून. सिंगलला क्विकली कन्वर्ट केला गेला. 2 धावेमध्ये 59 करायचे, त्याच्यामुळे धावा जितक्या येतील तर तितक्या धावा वेळोवेळी अगदी गोळा कराव्या लागतील. अपील केली गेली आहे, मात्र कदाचित तो साऊंड आला होता. यस, पंच तेच म्हणतात, कारण अक्षरच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत तो साऊंड आला होता आणि पंच तेच म्हणतात यस बॅटची एज होती. वन मॅन शो भारत राऊत. भगवंता तुला बोलवलंय, तो येत नाही कॉमेंट्री करायला. आमचे समालोचक आज येणार होते, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीयेत. थोडं दुःख निधन झाले त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते आले नाहीत. आणि दुसरा राईचा आवाज बोलवला होता भगवंतदा, पण तो म्हणतो की नाटक आहे, त्याच्यामुळे मी उद्या येईल. भगवान पाटील निर्माता दिग्दर्शक, राई गावाचे जी नाटकं होतात राई गावात मी स्टेटस पाहतोय, आणि स्वतः एक कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत. ओ व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. सुरेख फटका खेळला गेलाय. पिकअप स्ट्रोक. नयन मात्रेच्या बॅटमधून हा पिक करतोय फटका. 6 धावा की चौकार, 6 का पंच, 6 षटकार. एक मिनिट नयन, हा नवीनच बॉल आहे. थँक्यू डीजे. 2 बहिणींची भेट हे आमचा डीजे ऑपरेटर गाणं लावतोय, आणि डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण वेदांत राऊत यांना पाहतायत. भरत राऊत समालोचक यांचे सुपुत्र. धावा झालेत त्या 9. ओ फ्लिक केलं गेलंय. बॉटम हँडचा चांगला वापर केला गेला. फटका खूप चांगला खेळला गेला. मिसफील्ड झाले आणि इथे मात्र धावा मिळतील ते 4. हा नशिबाचा चौकार. सगळं काही योग्य सुरू असताना मात्र या ठिकाणी मिसफील्ड. चौकार 4. धावा झाल्या त्या 13 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिस्टर लक्ष्मीदास माची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग, आणि या स्थिती मात्र क्लिंग बोल्ड. महत्वपूर्ण विकेट. मिस्टर नयन मात्रे आउट.
येईन मी तुझे जत्रेला चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रेला माझी एकविरा आईची तारेले डोंगराला माझे एक विराईचे. धावा 13 झाल्यात. एक षटकाराला त्यानंतर नक्कीच वापसी केलंय. खूप चांगला चेंडू हाताळला गेला समित मित्रा. धावा 13 झाल्यात. गोलंदाज पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. न्यू बॉलर्स क्या आवाज आहे. थँक्यू मंगेश पाटील मित्रा, धन्यवाद तू माझ्या मित्राला ओव्हर दिल्याबद्दल. मंगेश थँक्यू. हा हरेशकडे चेंडू दिला गेलाय. मला वाटतं काही खेळाडूंच्याच कमतरता आहे आर के मोरवा टीममध्ये. मला वाटतं नरेश मात्र नाहीत का ना. नरेश मात्र मला वाटतं दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे आज थोडंसं खेळाडूंची कमतरता जाणवते आर के मोरवा या टीममध्ये. हरेश यांच्याकडे चेंडू दिला जातोय. एक विश्वास टीम कॅप्टनने त्याच्यावर दर्शवलाय, दाखवलाय. 59चं टार्गेट. गोलंदाज यार समोर जितू भाऊ. ओ चांगला चेंडू होता. पडल्यावर चेंडू आत वळतोय. क्रॉस पॅड खेळायचा होता. चेंडू आदळला गेला तो पॅडवर. लेग बायचा इशारा पंचांचा. ओ रत्नाकर येतोय. आलेला मात्र धावा झाल्या त्यात 14 धावसंख्येवर गाडी थांबले. धावा संख्या झाली ती 16 धावा. खूप चांगलं षटक. आतापर्यंत हरेश फक्त 3 धावा खर्च करतोय. धावा इथे वाढतील. धावा संख्या झाली आहे ती 19. बिग मॅन लाला माची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
एक सर्वोत्कृष्ट फलंदाज. टार्गेट मोठा आहे आणि या कारणास्तव लाला माची यांना पुढे येणं गरजेचं आहे. 19 धावा फलकावर, चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 मध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 40 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 40 धावांची गरज विजयासाठी मुर्दा मास्टर्स टीमला. बघा जे कोणी जेवायचे असतील ते जेवून घ्या, जेवण सुरू झालंय. ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू मागे निघून जातोय. एकदा तर वेगाने पुढे डबलचा कॉल दिला गेलाय. गुड थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला तो थ्रो दिला गेला. 2 धावा क्विकली पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं धावा संख्या झाली ती 21-21. तिसरं षटक प्रगतीपथावर मंगेश पाटील यांना तुम्ही पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन मार्क मिस्टर मंगेश. शॉर्ट बॉल आहे आणि ते कट करायचं होतं, मात्र बॅटची कट तर आले आणि चेंडू अगदी निघून गेलं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट डाऊन. मिस्टर रत्नाकर पाटील आउट. यावेळेस ऑन साईडला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न प्रशांतने केला होता. मेघनाथ बॅकअपसाठी येत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा झाल्या त्या 23. इतकी मोठी धावसंख्या नाही बघा. 18 मध्ये 40 करायचे आहेत आणि हे पाणजोचं मैदान होतं, त्याच्यामुळे या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाही आहे. चांगला फटका आहे, ऑन साईडला खेळला गेला आहे. वाईडिश लॉंग ऑन डीपला चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. वेल थ्रो, क्या बात आहे. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण भावेशनं केलं ना, तितका चांगला थ्रो भावेशनं दिलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. लाला माची मगासपासून या विकेटवर सगळ्यांच्या नजरा होत्या की हा खेळाडू कधी येणार स्ट्राईक एंडवर. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये बनवायच्या 35 धावा. हो आल्या इथे मात्र पहिल्या चेंडूवर केलाय वार. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी आमच्या समुद्राच्या पाण्यामध्ये. 6 धावा. षटकार. थैंक यू. म्हणतात ना, जिसके पास है लाला माची उसकी लाइफ झिंगा लाला. काय फटका खेळला गेला मंगेश पाटीलच्या अगेन्स्ट. हो यावेळेस फक्त चेंडूला डिफेन्स केलं गेलं, दिशा देण्याचं काम केलं गेलं. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. मेघा चेंडूला उचलेपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. या चेंडूला 2 धावा. धावसंख्या झाली ती 32. तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण झाले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये धावा करायच्या त्यात 27.
12 चेंडू 27 धावा आणि 27 धावा नेहमी म्हटलं तर 27 धावा नाही आहेत. 27 धावसंख्या नेहमीच सतावणारी धावसंख्या ठरले आहे. ती धावसंख्या पुढे आले. एका बाजूला कुणाल भोईर, दुसऱ्या बाजूला लाला माची आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कुमार. वेळ वाचवा. घड्याळाकडे पाहिला पण 2 वाजून गेलेत आणि अजूनही पहिल्या फेरीच्या मॅचेस संपल्या नाही आहेत. विचार करा तुम्ही स्वतः. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मिस्टर कुमार. उसळी घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. भरपूर उसळी घेतली होती. अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू मात्र उसळी घेऊन निघाला होता. पहिला चेंडू या ठिकाणी खराब हाताळला गेलाय. या ओव्हरवर मी म्हणेल या मॅचची दशा आणि दिशा अवलंबून आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाणार? मुर्दा टीमच्या बाजूने मॅच जाणार की RK मोरवा टीमच्या बाजूने मॅच जाणार? यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. मात्र हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूला कुणालनं. आणि म्हणतात ना की मोबाईलला बॅकअप आणि क्रिकेटमध्ये खास करून म्हणायचं गेलं फुटवर्क गरजेचं आहे. खूप चांगला फटका हवेत खेळला गेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मधून प्रशांत येत आहेत. अंडरआर्म थ्रो देत आहेत आणि इथे देखील या 2 धावा काढल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 35. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 24 धावा. 10 चेंडू 24 धावा. क्लिंग बॉल्ड. दांडी 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 गोल कुमारनं मिळवलंय. मिस्टर कुणाल भोईर यांची विकेट. आउट. प्रमोद. बघा विकेट देखील आल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला धावांची देखील नितांत गरज आहे. धावा झाल्या त्या 35. काय गोलंदाजी सुरू आहे. खास करून हरेशचं ते षटक. फक्त 5 धावा हरेशनं त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 35चा गोलंदाज मला वाटते RK मोरवाजवळ नव्हता त्यामुळे हरेशचा वापर केला गेला क्रमांक 2 साठी. आणि त्यानंतर मात्र मंगेशला तब्बल 13 धावा आणि कुमार आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय. 3 धावा खर्च करतोय. फ्लिकचा फटका आहे. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न येतोय आणि दुसऱ्याचा प्रयत्न देखील सफळ. 2 धावा आल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 37. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 22. 8 चेंडू 22 धावा. लाईन पाहिली आणि त्यानंतर चेंडूला सोडून दिलं गेलं. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्या त्या 38. अग्रिकोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा. मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय सचिव भगवंतदा पाटील आणि सन्माननीय उपाध्यक्ष केसराजी भोईर साहेब हे या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झाले. चांगला फटका हो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अफलातून फिल्डिंग त्या ठिकाणी मंगेश पाटीलनं केलं आहे. काही धावा सेव्ह केल्यात मंगेशनं आपल्या टीमसाठी. या फटक्यावर मिळते 2 धावा. 2 धावेने धावसंख्या झाली ती 40. येणारे चेंडू 7 आणि 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 19. 7 चेंडू 19 धावा. कुमार स्ट्राईक एंडवर.
तर दुसऱ्या बाजूला कुमार गोलंदाजी ट्रॅकवर. कुमार वर्सेस कुमार, अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. कुमार वर्सेस कुमारची लढत. ओ सबमरीन, अगदी सबमरीन चेंडू हाताळला गेलाय. शेवटचा चेंडू ते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या खेरीस धावा फलकावर लावल्या आहेत आर के मोरवा या टीमनं. 59 धावांचा पाठलाग करताना धावा लावल्यात फलकावर 40. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत ते 19. जर आपण कंपॅरिझन पाहिलं तर बघा, ज्यावेळेस आर के मोरवा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतो त्यावेळेस फलंदाजी करतो त्यावेळेस 39 धावा आर के मोरवा टीमच्या झाल्या होत्या. आणि या ठिकाणी बघा आपण पाहतोय तर 40 धावांनी 1 पाऊल, मराठी पाऊल पडते पुढे, तशा प्रकारे 1 पाऊल मात्र पुढे आहे. एक कंपॅरिझन आपण आतापर्यंत पाहतोय. चला चर्चा करू नका प्लीज. बघा घड्याळाकडे लक्ष द्या मित्रांनो. 2:30 वाजायला आले तरी तिसरा सामना सुरू आहे, तर प्लीज सपोर्ट करा. बरोबर 6:30-7 वाजता आयोजक या ठिकाणी तयार होते, सर्व रेडी होतच या ठिकाणी. चला चला चेतन पाटील प्लीज. चेतन जास्त वेळ जातोय मित्रा, सहकार्य करा. जयेश, क्या बात आहे. जयेश पाटीलकडे चेंडू दिला गेलाय. आर के मोरवा व्हाईस कॅप्टन. आणि याच जयेशचा मी उल्लेख याच जयेश पाटीलनं उद्याचा नाश्ता संपूर्ण दिलेला आहे. गोलंदाज तयार. जयेश 6 मध्ये बनवायचे. 19 धावा. स्ट्राईक येणार लालामाची. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक केलाय, फटका फसला. लालामाचीचा झेल आहे. महत्वपूर्ण विकेट. अगदी फ्री होम डिलिव्हरी लालामाचीसाठी दिली होती, मात्र त्या फुल टॉस चेंडूचा योग्य समाचार लालामाची घेऊ शकला नाहीये. फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर जयेशनं मिळवलंय एक महत्वपूर्ण विकेट. लालामाची आउट. अजय पाटीलनं पारितोषिक आणलंय. अजय भोईरनं पारितोषिक लावलंय खास करून जयेशवर. आणखीन एक विकेट जर जयेशनं काढली तर अजयकडून दिले जातील 500 रुपये. पहिल्या चेंडूवर मुर्दा संघाची रणमशीन. मुर्दा संघावर दबाव या ठिकाणी थोडाफार निर्माण झालाय. महत्वपूर्ण विकेट. लालामाची या ठिकाणी आउट झालेत. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव तर वेगानं पूर्ण केले. फिल्डर अगदी बाउंड्री लाईनवर आहेत. स्वतः गोलंदाज जातोय चेंडूला उचलण्यासाठी. तत्पूर्वी या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाली ती 42. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 17. 4 चेंडू 17 धावा म्हणजे 4 चेंडूमध्ये एक सोपं गणित म्हणायचं गेलं ना तर या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 3 षटकार ठोकायचे आहेत. खाली बसलाय. अपील केली गेली आहे. क्या बात आहे. होप्स वाढलेत. अप्रतिम गोळ. आता खरोखर म्हणजे एखादा मला विचार करण्यासाठी भाग पडतोय गोलंदाज की म्हणायचं गेलं की आर के मोरवा संघ या गोलंदाजाचा वापर का करत नाहीत. काय गोलंदाजी होत आहे. अप्रतिम गोलंदाजी. हो यावेळेस अगदी मिडल केलाय. आवाज आलाय टाक
आणि चेंडूला पाठवून दिले विजय शेठ गोविंद पाटील स्टँड मध्ये. सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार. थँक्यू. धगधग धगधग धगधग. मॅच ऑन केलंय आणि मॅच ऑन कोणी केलंय? योगेशनं मॅच ऑन केलंय मुर्दा संघाची. बघा मुर्दा संघाची मॅच ऑन योगेशनं केलंय. मुर्दा संघाला विजयाची चाहूल लावून दिले योगेशनं. 2 षटकार ठोकायचे अजूनही. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 1 चेंडू चांगला टाकायचा जयेशला. ओ लाईन खराब, लाईन खराब. व्हाईट बॉल. आता 2 मध्ये बनवायचे 10. 2 चेंडू 10 धावा. 2 मोठे फटके खेळायचे आहेत. तर 1 चांगला चेंडू जयेशला टाकायचा आहे. मात्र सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये कोण असेल तर आमचा नाथामधील नाथ प्रेमनाथ, जो मुर्द्या संघाचा 12th मॅन आहे. अक्षयच्या खुर्ची सोडले, त्यानं खुर्ची सोडून उभा राहिलाय. फुल टॉस आहे समोरच्या दिशेनं. ओ इनटू द बॅक, इनटू द गॅप. हा येतोय आणखीन एक नशिबाचा चौकार. म्हटलं ना मॅच ऑन केले योगेशनं. ही मॅच ऑन केले योगेशने. मॅच संपवायची आहे योगेशला. आता मात्र टेन्शन ऐसा वैसा टेन्शन नाहीये, अब बडा वाला टेन्शन. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोल्डन षटकार. काय मॅच आले. 2 चेंडू 10 आलेत. 2 चेंडू मध्ये करायच्या होत्या 17. 3 चेंडू मध्ये 17 करायच्या होत्या. त्याच्यामध्ये 2 मध्ये आल्या त्या 11. 2 मध्ये 11 आल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार हवा आहे. गोल्डन षटकार कोण ठोकणार? हेमंत राऊतनं गोल्डन षटकार ठोकला होता. मुर्द्याचा हार खास करून योगेश काय गोल्डन षटकार ठोकणार का? टेन्शन वाढलंय, धडपण वाढलेत आर के मोरवा टीमची. एक चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. ओ काय घडले, काय घडले. व्हाईट बॉल. दडपण आलंय, टेन्शन आलंय. अक्षरशः गोलंदाजाचा हात जो आहे तो डोक्यावर आलाय. विकेट चेक करूया आता, कारण 1 मध्ये 5 करायचे आहेत, त्याच्यामुळे विकेट चेक करूया आपण. आर के मोरवा टीमच्या विकेट आहेत ते 4 आणि मुर्दा टीमच्या विकेट आहेत त्या 5. म्हणजे कंपल्सरी आहेत. षटकार कंपल्सरी ठोकावा लागेल. 1 मध्ये 5 बनवायचे त्याने 5 धावा कंपल्सरी करायची आहेत. चला 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 लवकर. क्रुशियल कंडिशन मध्ये मॅच आहे, मात्र वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. 1 चेंडू 6 धावा. मुर्दा वर्सेस आर के मोरवा. मिस टायमिंग स्ट्रोक खेळाय. चेंडू खराब होता असे त्यांचे साथीदार कुमार म्हणतोय, मात्र तो चेंडू खेळला गेलाय योगेश कडून. चुकी घडले. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूला म्हणतात ना, रस्त्यावर चालणाऱ्या मुलीला आणि खास करून महानगरपालिकेच्या बसला कधी धावताना पकडायचं नाहीये. या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर भरपूर बाहेर चेंडू चालला होता. त्या चेंडूला छेडखाडी करण्याचा प्रयत्न आणि या कारणास्तव फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला हवा होता, तो मात्र आतमध्येच राहायला गेला आणि अशा रीतीनं मुर्दा संघ या ठिकाणी पराभूत झालाय. मात्र अभिनंदन आर के मोरवा. पुढील वाटचालीसाठी आर के मोरवा टीमला शुभेच्छा. चला पंच अशोक राऊत विनंती करतो, सर आपण जेवायला जा, तिथूनच जा. प्रमोद भोईर